फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले हे उपासाचे साबुदाणे वडे अगदी कमीत कमी तेलामध्ये, अगदी फक्त त्याच्यासाठी 2 चमचे तेल फक्त लागलेले आहेत आणि इतके सुंदर टेस्टी कुरकुरीत असे झालेले आहेत। करून बघा, बनवायला पण अगदी सोपे आहे। चला तर मग बघूया आपण हे साबुदाणे वडे कसे बनवायचे आहेत ते। आज आपण उपासाचे साबुदाणे वडे बनवणार आहोत, ते पण फक्त 2 चमचे तेलामध्ये। कारण का उपास असला की आपलं खूप तेलकट असं खाणं होतं, पण आजकालचे सगळेजण अगदी आपल्या हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, त्याच्यामुळे तेल अगदी कमी वापरतात। तर त्याच्यासाठी आपण एक मस्तपैकी ही रेसिपी बघणार आहोत। त्याच्यात मी 1 कप हा साबुदाणा घेतलेला आहे, हा भिजवलेला घेतला आहे। त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून हा शेंगदाण्याचा कूट आहे, हे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि सालं काढून थोडेसे मिक्सरमध्ये मी हे ग्राइंड करून घेतलेले आहे। 2 टेबलस्पून घालूया। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहेत। आता हे आपण किसून घेऊया। बटाटे आपण किसून घेतलेले आहेत। आता आपण थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। जर आपल्याकडे चालत असेल कोथिंबीर उपासासाठी तर वापरा, नाहीतर नाही वापरली तरी काही हरकत नाही आहे। थोडेसे आपण जिरे घालूया। त्याच्यानंतर थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आपण हे आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हाताला थोडंसं आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे असे छोटे छोटे असे बॉल बनवायचे आहेत। हे बघा, असे गोल बॉल बनवायचे आहेत। हे सगळे बॉल बनवून घेऊया। आपण असे हे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत। आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। आता ते बॉल सगळे ह्याच्यामध्ये ठेवूया। आपण हे सगळे बॉल आता ह्याच्यामध्ये अरेंज केलेले आहे। बाजूने आपण फक्त थोडंसं अगदी तेल घालायचं आहे, ते चिटकू नये म्हणून आणि छान आपले क्रिस्पी असे व्हावे म्हणून। जास्त घालायचं नाही आहे, अगदी थोडंसं आहे, कारण का आपलं हे नॉनस्टिक आप्पे पात्र आहे, त्याच्यामुळे तेल पण अगदी कमी लागतं। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया 2-3 मिनटं। झाकण काढलं आहे। आता आपण हे उलट करून घेऊया। वाव, हे बघा कसे अगदी छान, अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे वडे बनवू शकतो। अगदी बनवून बघा, खूप छान टेस्टी लागतात। आता अशा प्रकारे आपण हे सर्व वडे उलट करूया। सगळे वडे उलट केलेले आहे। आता थोडंसं फक्त आपण तेल घालूया, जास्त घालायचं नाही आहे, अगदी 2-3 ड्रॉप्स घालायचे आहेत। असे वडे आपण उपासाच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बनवू शकतो, किंवा जर पाहुणे येणार असतील तर आपण हे असे पण बनवू शकतो। आता हे पण 2 मिनटं आपण झाकण ठेवूया। 2 मिनटं झाकण ठेवले। आपण हे मंद विस्तवावरती म्हणजे मीडियम विस्तवावरती आपण हे भाजत आहोत। तर आपण हळूहळू जरा हे पॅन जो आहे आपण विस्तवावरती अरेंज करून घ्यायचा आहे थोडा, म्हणजे सगळीकडे त्याची फ्लेम लागेल। आता आपले वडे अगदी मस्त कुरकुरीत असे फ्राय करून झालेले आहेत। बघितलं ना, अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण अगदी छान हे असे साबुदाणे वडे उपासासाठी बनवू शकतो। आता आपण हे सर्व करूया। वाव, हे बघा आपले हे वडे तळून झालेले आहेत, अगदी मस्त टेस्टी झालेले आहेत। बनवायला पण अगदी सोपे आहेत, करून बघा। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।